बरं वाटतं ना अंशुमन तुम्हाला? येस, थँक्यू सुश. खूप छान वाटतंय सुश. ऐक ना, तिकडे त्या पायाला पण दाब ना, खाली जरा. हा, खूप वर्षांचा थकवा आहे. थँक्यू सो मच सुश. तू ना बेस्ट वाईफ आहेस. काय काय चाललंय हे? काय करतेस ताई तू? तू असं आत कसं येऊ शकतेस ग? ही आमच्या दोघांची प्रायव्हेट बेडरूम आहे ना. तुला कळत नाही का? आम्ही दोघं नवरा बायको झालोय ना नवीन. तू कशी काय आतमध्ये आलीस? प्रायव्हसी नावाचं काही असतं का नाही? हे जे काय तू करत होतीस, काय करत होते? माझा नवरा काही मला नोकरासारखा नाही वागवते, प्रेमानेच वागवतात. अगं आम्ही नवीन नवरा बायको आहोत याचा तरी विचार कर ना. हे प्रेम आहे त्याचं? नव्या नवरीला पाय चेपायला लावणं हे प्रेम आहे? हे बघ ताई, मी तुला ना लास्ट सांगते, अजिबात आमच्या दोघांमध्ये लुडबुड करायचा प्रयत्न करू नकोस. आमची प्रायव्हेट लाईफ आहे, प्रायव्हेट स्पेस आहे. सुष्मिता, सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही माहिती आहे आपल्याला? थोडासा उरलेला असेल तुझ्यामध्ये तर जरा जपून ठेव, कारण यांच्या हाती लागला ना तर तो पायाखाली तुडवला जाईल. काय सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीस ताई तू यार? माझा नवरा आहे ना, मी बघेन ना त्याला काय हवंय नकोय ते. तर त्याला पाय चेपून देणं हे माझं काम आहे. मला आवडते, त्याला आवडते तर मी करणार. त्याला जे आवडते ते सगळं मी करणार. माझा हसबंड आहे तो, मी करणार ना. जाऊ दे, आता माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीये, त्यामुळे बेटर मी काही बोलत नाही. इथे थांबले तर माझी चिडचिड होईल जरा. मी फक्त देवाकडे प्रार्थना करीन की तुला तुझी चूक लवकर लक्षात येऊ दे, अक्कल ठिकाणावर येऊ दे तुझी. बरं झालं, मस्त बोललीस तू. तोंडच गप करून टाकलंस तिचं. ओके. मॉम, मी म्हणालो होतो ना तुला, माझी बायको कमाल आहे. हो रे हो, खरंच अगदी तुला मनासारखी बायको मिळाली आणि ह्या राजवाड्यांच्या घराला मनासारखी सून मिळाली. आम्हाला अशीच सून हवी होती, अन्यायाविरुद्ध लढणारी. किती दिवस समर आणि स्वानंदीची मनमानी चालवून घ्यायची आम्ही. मनमानी? हो, मला तर नोकरासारखं वागवायचंय. घर झाडायला लावायचे, पुसायला लावायचे. हो ना, आम्हाला नोकरच बनवून ठेवलं होतं. काय करणार? तिच्या नवऱ्याच्या हातात सत्ता आहे ना, समरच्या हातात सगळी सत्ता आहे. आम्ही फक्त ऐकून घेतो. पण आता तू आली आहेस ना बाळा, तूच माझा आशेचं किरण आहेस. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांना सगळ्यांना वटणीवर आणेन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. या